नर्मदे हर. पाटीहून सकाळी 6 वाजता निघालो. एक अर्ध्या किलोमीटरवरती गावचा बोकडांचा बाजार भरला होता. आसपासच्या गावातले खूप लोक मारुती व्हॅनमधून 15-15 बोकड असे घेऊन विकायला आले. 20,000 साधारण भाव बोकडांचा होता. पुढे आल्यानंतर आवली गावात मोटरसायकलवरून 2-2 बोकड असे घेऊन जाताना लोक दिसली. रस्त्यात एके ठिकाणी या बोकड विकत घेणारा असा एक जण उभा होता आणि पुढं भाव 10,000च चालला आहे, तर पुढं काही विकायला जाऊ नका आणि इथे मालाच द्या. आणि त्यांनी ते बोकड 10,000 घेतले आणि गेला. असाच दुसरा अनुभव 2 मैली की 18 किलोमीटर अंतरावरून बोरघाट येथून बोकड विकायला अशा निघाले आणि पाटी गावातून ते परत निघाल्या. का तर 2 दिवसापूर्वी बोकडाचा भाव चांगला होता, त्यांना तोच भाव मिळेल असं वाटलं, 25,000. तो मिळाला नाही म्हणून परत ते म्हटले 3-4 वेळेला असं यायला लागतं, त्यावेळेला कुठे चांगला भाव मिळतो. म्हणजे 3-4 वेळेला म्हणजे 60-70 किलोमीटर, 20 किलोमीटर, 18 किलोमीटर एकदा यायचं, 18 किलोमीटर पुन्हा घरी जायचं. असं एका फेरीला 36 किलोमीटर चालतात. आणि असं एवढं चालल्यानंतर बोकडाला चांगला भाव मिळाला तर त्या विकणार, नाही तर पुन्हा घेऊन जाणार. 15 दिवसापूर्वी 4 फेऱ्या मारल्या, त्यावेळेला त्यांना 25,000 भाव मिळाला. आणि आता तोच भाव कधी मिळेल हे बघण्यासाठी बोकड घेऊन सकाळी रोज पाटीला येतात. काय भाव चांगला असेल विकायचा, नाही तर पुन्हा घरी जायचं. नर्मदे हर. पाटीहून बोरकटाला जाताना अशी काही घरं आहेत की ज्या घरांवर अर्धी कौलं आहेत आणि अर्ध शेणाने सारवलेलं आहे. छत शेणाने सारवलेलं असं पहिलंच घर दिसलं. नर्मदे हर. नर्मदे हर. पाटीहून सकाळी समोर बसलेले हे 6 जण 4-4:30 असं मी उठलो त्यावेळेला हे आवरून निघाले. मी परवाचा अनुभव भोईंदा येथून निघतानाचा वाईट होता, त्यामुळं थोडंसं म्हटलं उजाडल्यावर निघावं. आणि तसं 2 दिवस आता उजाडल्यावर निघतो आहे, म्हणून आज मी उजाडल्यावर निघालो 5:45. आणि अजून 22 किलोमीटर मला चालायचं आहे. 22 किलोमीटर चालून आलो
पण हा ग्रुप पुन्हा इथं भेटला. हे असं प्रत्येक वेळेला थोडं थोडं चालून बसत असल्यामुळे त्यांना आणि मला नर्मदे हर पोचायचं एकच वेळ असं वाटतंय. नर्मदे हर. बोकराटाहून खेतियाकडे जाताना 7 किलोमीटर आल्यानंतर ही अशी खिंड आहे. इथे सगळीकडं वरतून माती पडती आहे, दरडी कोसळत आहेत. त्याचं काम चालू आहे. इथून पुढे खेतिया अजून 24 किलोमीटर आहे आणि ह्याच्या मागच्या बाजूला असलेल्या निशाणीवरून कळतं की बोकराटापासून आपण 7 किलोमीटर पुढं आलो. आणि 7 किलोमीटर पुढं आल्यानंतर आता उतार आहे पुढे, म्हणून इथे खंडाळा घाटात कसं शिंगरोबाचं मंदिर तसं इथे मंदिर आहे. इथे सगळेजण पूजा करतात. नर्मदे हर.
नर्मदे हर. अमित कोटलिंग कोल्ड्रिंक्सचं दुकान आहे. इथे नर्मदा परिक्रमेत मला लिंबू सोडा या काकांनी दिलं. हे दुकान चालवणारे मोहम्मद सईद आहेत आणि पैसे किती विचारलं तर त्यांनी सांगितलं परिक्रमावासी तुम्हाला फुकट. मला आश्चर्य वाटलं. परिक्रमेमध्ये 2-3दा असं मला चहा दिला, पण चहा देणं वेगळं आणि हे कोल्ड्रिंक देणं वेगळं. चहा कसं थोडासा स्वस्त, पण आज यांनी कोल्ड्रिंक पूर्ण बाटली काय लिंबू मीठ टाकून दिलं. धन्यवाद. दुकान शहादा प्रकाशा रोडवर श्री साई मॅटर्निटी हॉस्पिटल अँड इन्फर्टिलिटी सेंटरच्या शेजारी आहे. इथून पुढं गेलं की बसस्टॉपला डावीकडं वळून शहादा बसस्टॉपला डावीकडं वळून प्रकाशाकडं जाता येतं. नर्मदे हर. नर्मदे हर. मी शिरीष कवठेकर, राहणार धायरी, पुणे. मी नुकतीच नर्मदा परिक्रमा केली. नोव्हेंबर 25 ते मार्च 26 या काळात ही परिक्रमा मी केली. या परिक्रमेतील काही फोटो व्हिडिओ हे मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती लोड केले आहेत, जेणेकरून ज्यांनी परिक्रमा केली नाही त्यांना एक मानसिक परिक्रमा केल्याचा आनंद मिळेल आणि या सगळ्या तीर्थांचं दर्शनही होईल. माझे हे चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करावे, म्हणजे पुढील परिक्रमा जर केली तर त्याचेही असेच फोटो जर मी लोड केले तर आपणास ते सहजपणे पाहायला मिळतील. तसेच हा माझा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांना हा चॅनल पाहण्यास प्रवृत्त करा. या फोटोमध्ये व्हिडिओमध्ये काही जर माझ्या त्रुटी आढळल्या तर त्याही सांगा, म्हणजे पुढील परिक्रमा जर केली तर ते दुरुस्त करता येतील. नर्मदे हर.